अवैध दारू विकणाऱ्याने ग्रामस्थांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. अपघातातून झाला वाद. नाशिक जिल्ह्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडेच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अवैध दारू विकणाऱ्याने ग्रामस्थांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असा दावा करण्यात येत आहे. मात्र घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील तळवडे शिवारात 2 दुचाकीस्वारांचा अपघात झाला होता. या अपघातात दोन्हीही दुचाकीस्वार जखमी झाले होते. त्यातील एक जखमी व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र संशयित गुन्ह्याशी संबंधित आरोपींच्या नातेवाईकांना रुग्णालयात न नेता दुसऱ्याला नेल्यामुळे संशयितांनी रागातून त्यांच्या नातेवाईकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात 6 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सर्व सध्या घोटी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसेच व्हिडिओमध्ये दिसणारी गाडी कोणाची आहे याचाही तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचे आवाहन, चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. नागरिकांनी सत्य परिस्थिती समजून घेतली पाहिजे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक शिंदे यांनी केले आहे. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.